हॅलो एव्हरीवन. आज थोडं सकाळी प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळे माईकचा प्रॉब्लेममुळे मला लेक्चर कट नाही करता आलं. पण आपण हे रेकॉर्डेड लेक्चर मुद्दामून आजचा तुमचा दिवस वाया जाऊ नये, त्यामुळे हे रेकॉर्ड लेक्चर पुन्हा करतो आहे मी आणि पुन्हा आपण सगळ्या एक्सरसाइजला सुरुवात करूया. ठीक आहे, चलो. पहिल्यांदा न्यू बॅच आपले विनर्स 1.0 आज दुपारी चालू होते 1 वाजता. ऑनलाईन प्लस ऑफलाईन आहे फॉर बँकिंग, MBA CT आणि SSC एक्झामिनेशन्स. ठीक आहे, बरं. आता त्याच्यामध्ये 1 ते 5 आहे, पूर्ण इंग्लिश, क्वांट, LR, GN, ॲग्री आहे. सोबत डेमो सेशन्स जे आहे ते पहिले 3 दिवस आपल्या यूट्यूब चॅनलवर चालतील आणि पुढचे 3 दिवस ते IBAच्या ॲपमध्ये चालतील. तर पूर्ण 6 दिवस डेमो सेशन्स आहेत. ऑफलाईन अँड रेकॉर्डेडची फीस 15,000 आहे, ऑनलाईन रेकॉर्डेडची फीस 8,000 आहे. सोबत जर इंडिव्हिज्युअल सब्जेक्ट लावायचा असेल, इंग्लिश किंवा क्वांट किंवा रिझनिंग, तर 4,000 फीस आहे ऑनलाईनमध्ये. ऑफलाईनमध्ये इंडिव्हिज्युअल सब्जेक्ट नाही आहेत. बरं, पुढे जेही माझे स्टुडंट्स आहेत, जुने ओल्ड सारथी एज्युकेशन जे माझं होतं, त्या ओल्ड सारथी एज्युकेशनचे जे स्टुडंट्स आहेत त्यांना आणि बाकी स्टुडंट्सला ज्यांनी बाकी ठिकाणी ऑफलाईन ॲडमिशन घेतलं आहे किंवा मग सारथीचे ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पण, ओल्ड सारथीचे जे ऑनलाईन होते आणि जे ऑफलाईन होते, ह्या सगळ्या स्टुडंट्सला, ठीक आहे, किंवा इकडच्या बाहेरच्या कुठल्याही स्टुडंट्सला आपण फीस स्ट्रक्चर हे फक्त 6,000 रुपये ठेवलं आहे. यू कॅन टेक ॲडमिशन इन 6,000 रुपीज ओनली, ज्यामध्ये सगळ्या फॅसिलिटीज मिळतील ज्या बाकीच्या स्टुडंटला मिळणार आहेत. सोबत मी स्वतः इंग्लिश शिकवणार आहे. कृष्णा पाटील सर क्वांटिटी ॲप्टिट्यूड शिकवणार आहेत. अक्षय बाबर सर, सुजित सोळंके सर आणि कृष्णा पाटील सर हे सगळे लॉजिकल रिझनिंग शिकवणार आहेत. सोबत जनरल अवेअरनेस कबीर घुमरे सर शिकवतील आणि हायर रिझनिंगसाठी प्रदीप पाटील सर मी स्वतः शिकवणार आहे. आणि ॲग्रिकल्चरची टीम जी आहे ती वेल क्वालिफाईड, जी स्वतः सिलेक्शन केलेली, ते पण रिसेंट सिलेक्शन असले असणार आहे. बरं, पुढे आपला जो पत्ता आहे ऑफलाईन ॲड्रेस तो आहे की IBA सिटी हाईट्स बिल्डिंग आहे, जी 3rd फ्लोअर त्याचा, मनप्पुरम गोल्डच्या वरती, इथे मनप्पुरम गोल्ड लोन आहे त्याच्यावरती. पैठण गेट टू निराला बाजार रोड जे आहे, पैठण गेटपासून निराला बाजारकडे जाणारा रोड जो आहे मधला, त्या रोडला आपला क्लास आहे. जर काही अडचण आली तर 7709711114 याच्यावर तुम्ही कॉल करून विचारू शकता. हे झालं इतकं. आता नीट बघा, ही आपली सध्याची बॅच चालू आहे, अल्टिमेट इंग्लिश बॅच रेकॉर्डेड, ती तुम्ही परचेस करू शकता 2500 ज्यामध्ये एव्हरीथिंग इज इन्क्लुडेड. बरं, सोबत 999ची बॅच आहे मेन्सची. ज्या लोकांना मेन्सचं प्रिपरेशन आहे त्यांनी ही बॅच विकत घेऊ शकता 9999 बरोबर आहे. बरं, आता एका स्टुडंटनं मला मेसेज केला होता सकाळी, सर तुम्ही खूप छान शिकवता, आज प्रॅक्टिकल ग्रामरचे लेक्चर केले, आता खरं इंग्लिश समजायला लागलं ना मला, अगोदर जे केलं ते सर्व पाण्यात, त्यातून काहीच फायदा नाही झाला. तुम्ही शिकवलेल्या रीडिंग स्किलमुळे रीड करायला इंटरेस्ट होतो आहे. मला अगोदर रीड करायची इच्छा नव्हती होत, बट आता टेस्ट देताना समजत आहे तर कॉन्फिडन्स येतो. खूप खूप थँक्स सर. इंग्लिशबद्दल टेन्शन येत होतं, आता ते कमी होईल. आज खूप रिग्रेट होता सर की मी अगोदर का नाही फॉलो केलं तुम्हाला. तुम्ही अगोदर भेटले असते तर माझं सिलेक्शन झालं असतं. देर आहे दुरुस्त आहे. आता हे कसं, हे ज्या लोकांनी 2-2 वर्ष अभ्यास केला आहे, वर्षभर अभ्यास केला आहे, त्या लोकांना ही खंत कळते, त्या लोकांना हा महत्त्व कळतं. जे नवीन रंगरूट आलेत ते मजेत आहेत मस्तपैकी, चलो एरर करेक्शन करेंगे, लँग्वेज कशी असते आणि ॲडवर्बच्या नंतर ॲडजेक्टिव्ह येतं, ॲडजेक्टिव्ह ॲडवर्ब येतं, ह्याच्यामध्ये परेशान आहे सगळेजण. ठीक आहे, बरं. एनिवे, इथून पुढं पहिला वर्ड जो आहे, फर्स्ट वर्ड हा आहे रिगरस. आता रिगरस हा वर्ड म्हणजे हार्श, जसं की दे लाईक टू स्पेंड अवर्स ईच डे डुईंग रिगरस वर्कआउट्स. रिगरस वर्कआउट येतं, रिगरस एक्सरसाइज येतं, हे दोन्ही वर्ड इथे येऊ शकतात. रिगरस टास्क पण येतो, ठीक आहे, जसं की आर्ड्युअस टास्क आपण वापरू शकतो इथं, मेटिक्युलस प्लॅनिंग वापरू शकतो. हार्श रिगरस टेस्ट म्हणजे अशा की ज्या खूप डिफिकल्ट आहेत, एक्स्ट्रीमली अवघड आहेत, ज्याला खूप जास्त मेहनत करावी लागते, अशा. आणि कमांडोज आर रिगरसली ट्रेन्ड एव्हरी डे. कमांडोजला रोज रिगरसली ट्रेन करण्यात येतं, म्हणजे खूप अवघड पद्धतीने, खूप मेहनतीने करण्यात येतं. दॅट इज मेटिक्युलस, आर्ड्युअस आणि हार्श. याचा अपोजिट तो आहे तो मेसी, म्हणजे त्याला कुठली ऑर्डर नाही आहे. स्लॉपी वर्क म्हणतो आपण, स्लॉपी टास्क म्हणतो, म्हणजे जो पूर्ण कंप्लीट केला नाही, व्यवस्थितपणे कंप्लीट केला नाही आहे. किंवा इझी, जो रिगरस नाही आहे, एकदम इझी आहे, सहजपणे होऊन जातो. रिगरस म्हणजे काय, खूप ज्याला मेहनत लागते असा. आय होप यू हॅव गॉट दिस. आता हे रेकॉर्डेड सेशन आहे त्यामुळे आपल्याला बाकी वर्ड्स घेता येत नाहीत, पण आपण पुढे बघूया. ही टेस्ट आहे, यू कॅन सॉल्व दिस टेस्ट. पहिला टेस्ट सॉल्व करा.
ओके, आता इथं आपला हे बघा, ठीक आहे. माय कलीग सेड दॅट दिस प्रोजेक्ट इज अ प्रायोरिटी फॉर द कंपनी. आय वुड लाईक टू इको दॅट सेंटिमेंट. इथं इको करणे म्हणजे काय करणे? रिपीट करणे. एखादी गोष्ट रिपीट करायची आहे, पुन्हा सांगायचं, त्याला सपोर्ट करायचा आहे, दॅट इज इको करणे. त्याच्या अपोजिट रिट्रॅक्ट करणे. रिट्रॅक्ट स्टेटमेंट, आपण एक स्टेटमेंट म्हणलंय ते स्टेटमेंट वापस घेणे, दॅट इज रिट्रॅक्ट. टेरिफाय तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे, एखाद्याला घाबरवणे. एम्ब्रेस करणे म्हणजे ॲक्सेप्ट करणे, ठीक आहे. यू शुड एम्ब्रेस युअर फ्रेंड्स विथ ऑल देअर फॉल्ट्स. तुम्ही तुमच्या मित्रांना ॲक्सेप्ट केलं पाहिजे त्यांच्या पूर्ण फॉल्ट्ससहित. किंवा एम्ब्रेसचा अर्थ आणखी असा होतो की वेन माय फ्रेंड वन द चॅम्पियनशिप आय वेंट देअर अँड एम्ब्रेस्ड हिम. मग त्याला हग केलं, दॅट इज एम्ब्रेस, ठीक आहे. ओके, पुढे. वी आर एन्काउंटरिंग मेनी प्रॉब्लेम्स इन द प्रोजेक्ट. काउंटर करण्याचे दोन अर्थ होतात. एक काउंटर म्हणजे काय? अपोज करणे. दुसरं काउंटर म्हणजे काय? आपण जे काउंटर असतं पैशाचं ते काउंटर. पण काउंटर करणे म्हणजे फेस टू फेस येणे. एकमेकाला काउंटर करणे म्हणजे काय? फेस टू फेस येणे. काउंटर स्टेटमेंट म्हणतो आपण, काउंटर स्टेटमेंट. मग इफ यू आर एन्काउंटरिंग मेनी प्रॉब्लेम्स, तर याचा अर्थ होतो फेसिंग मेनी प्रॉब्लेम्स. तुम्ही प्रॉब्लेम्सच्या समोरासमोर येत आहे, फेस करताय त्यांना. ड्रॉ करणे, ड्रॉचे 2-3 अर्थ आहेत. एक ड्रॉ म्हणजे बाहेर काढणे, ड्रॉ द मनी. किंवा मॅच ड्रॉ झाला म्हणतो, मॅच कॅन्सल झाला म्हणतो. किंवा तुम्ही असं म्हणू शकता की ड्रॉ अ स्टेटमेंट किंवा ड्रॉ अ पिक्चर, एखादं पिक्चर ड्रॉ करणे, ठीक आहे. इथं ड्रॉइंग हा अर्थ होत नाही याचा, कारण एन्काउंटर करणे म्हणजे काय करणे? फेस करणे. द पार्टी इज ट्राईंग टू रीइन्फोर्स. पुन्हा इनसाइड फोर्स टाकते, पुन्हा जास्त फोर्स पुढे करते, म्हणजे फोर्स त्यात भरते, त्याला आणखी मजबूत बनवते, आणखी स्ट्रॉंग बनवते. रिइन्फोर्स करते पोझिशनला स्टेटमध्ये बाय ब्रिंगिंग इन मोर लीडर्स फ्रॉम अदर पार्टीज. म्हणजे ऑलरेडी काही लीडर्स आलेत, आणखी जास्त आणतायत. तर इथं काही लोक मगाशी मला विचारतं की मेनी लीडर्स चालणार नाही का? डेफिनेटली मेनी लीडर्स पण चालतं. मेनी लीडर्स डेफिनेटली चालतं. मोर तर मेनी पण चालतं इथं. फक्त आपण काय म्हणतो की जास्त लीडर्स आणतायत ते. बरं, रिइन्फोर्स करायचं म्हणजे स्ट्रॉंग बनवायचे. तर इथं कॉन्सोलिडेट वर्ड आहे. सॉलिड बनवणे, आणखी स्ट्रॉंग बनवणे. इनकॅपॅसिटेट म्हणजे हार्म करणे, कमजोर बनवणे, कॅपॅसिटी कमी करणे. डिक्लाइन माहिती आहे, कन्व्हिन्स माहिती आहे तुम्हाला. बरं, डिक्लाइन म्हणजे कमी होणे. ही विल बी सीकिंग म्हणजे काय? मिळवण्याचा प्रयत्न करतोय. काय? रेस्ट द टायटल फ्रॉम द करंट चॅम्पियन. तो करंट चॅम्पियनकडे जे टायटल आहे ते रेस्ट करायचा प्रयत्न करतो, म्हणजे रेसल म्हणजे ग्रॅब. बी, ठीक आहे. ही शुड हीड द ॲडवाईस ऑफ फ्रेंड्स अँड फॅमिली बाय ॲक्सेप्टिंग द अपॉर्च्युनिटी. तो हीड करणं पाहिजे, ॲडवाईस हीड केली पाहिजे. काय पाहिजे? कन्सिडर केली पाहिजे. रेफ्यूट करणे म्हणजे फेटाळून लावणे. डिफाय करणे म्हणजे डिसओबे करणे, तुम्हाला माहिती आहे. डिफाय द रूल्स, रूल्सला डिसओबे करणे. रेफ्यूट द चार्जेस, एखाद्यावर आरोप लावलेत ते आरोप त्याने फेटाळून लावले, रेफ्यूट द चार्जेस. ही अपील्ड टू द क्राऊड टू एस्च्यू व्हायलन्स. व्हायलन्स जो आहे तो एस्च्यू करा म्हणतो, म्हणजे काय करतो? अव्हॉइड करतो. अपील करतोय म्हणजे त्यांना याचना करतोय की अव्हॉइड करा व्हायलन्सला. एस्च्यू, एस्च्यू बॅड हॅबिट्स असतं, म्हणजे वाईट हॅबिट्स एस्च्यू करायच्या, अव्हॉइड करायच्या, ठीक आहे. त्यापासून दूर राहायचं, एस्च्यू करायचं. अब्जर करायचं, ABJURE, ठीक आहे. बरं, पुढे बघा. आता याच्यामध्ये ओके, आता हे आपण रीड करूया. इकडे बघा. आता इंडिया ब्लॉक पॉलिटिक्सने काय केलं? 1 किती 10 आउट ऑफ 30 असेंब्ली सीट्स कुठे? अक्रॉस 7 स्टेट्स. वेअर जिथे बाय इलेक्ट पोल्स वेअर हेल्ड, जे हेल्ड करण्यात आले होते, वेअर हेल्ड ऑन जुलै 10. आणि रिझल्ट्स वेअर अनाऊन्स कधी? जुलै 13ला. पॉप्युलर वर्डिक्ट जे आहे, जे निकाल आहे, ब्रॉडली इकोज, ते पुन्हा रिपीट करतं काय? रिसेंट लोकसभा इलेक्शनच्या रिझल्टला. म्हणजे हेच रिझल्ट पुन्हा वापस आले. जे रिझल्ट्सनं सिग्नल काय केलं आहे की फटीग आला आहे भारतीय जनता पार्टीमध्ये, म्हणजे आता थकली आहे भारतीय जनता पार्टी. बायपोल रिझल्ट्स इंडिकेट करतात दॅट की BJPचं पॉलिटिक्स इज एन्काउंटरिंग सम रेझिस्टन्स. म्हणजे काही विरोध, रेझिस्टन्स म्हणजे काय? विरोध, रेझिस्ट करणे, विरोध करणे. एन्काउंटर करते, फेस करते रेझिस्टन्स कुठं? ऑन द ग्राउंड, ठीक आहे. ऑफ पर्टिक्युलर नोट, महत्त्वाची नोट ही घेता येईल आपल्याला की इज हिमाचल प्रदेश, जिथे काँग्रेस वन 2 ऑफ द 3 असेंब्ली सीट्स विच फेल वॅकंट. जे वॅकंट राहिले होते, 3 इंडिपेंडंट लेजिस्लेट जॉईन केल्यामुळे BJPला त्या वॅकंट झाल्या सीट्स. ह्या तिन्ही काँग्रेसने जिंकल्या. कधी? आफ्टर रिझायनिंग. त्यांनी रिझाईन केलं होतं त्यांच्या सीट्सला.
म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ चीफ मिनिस्टर सुखविंदर सिंग सुखू हॅड टीटर्ड ऑन द ब्रिंक, म्हणजे एकदम काठाला जाऊन इन फेब्रुवारी आफ्टर 6 काँग्रेस MLAs अलॉंग विथ दीज 3 इंडिपेंडंट्स, या 3 सोबत त्यांनी काय केलं तर हॅड वोटेड इन फेवर ऑफ द BJP कॅन्डिडेट इन राज्यसभा कॉन्टेस्ट. तर हे टीटर्ड ऑन द ब्रिंक म्हणजे एकदम पडायला आलं होतं ते, बरोबर आहे. दे वेअर लॅटर, हे जे इंडिपेंडंट MLAs जे आहेत आणि हे जे काँग्रेसचे MLA जे आहेत हे काँग्रेस MLAs, दे वेअर लेटर डिस्क्वालिफाईड केलं होतं त्यांना असेंब्लीमधून आफ्टर काँग्रेस कॅन्डिडेट अभिषेक मनु सिंघवी लॉस्ट द राज्यसभा पोल, बरोबर आहे. दिस हॅड ब्रॉट डाऊन, त्यानं खाली आणलं होतं कशाला, पार्टीच्या टॅलीला, म्हणजे पार्टीचा जो काउंट होता तो काउंट कमी होऊन 34वर आला होता 68 मेंबरच्या हाऊसमध्ये. विथ इट्स विक्ट्रीज इन देहरा अँड नालागड, जी जिंकले त्यांनी काँग्रेसनं, काँग्रेस हॅज रिटर्न्ड टू इट्स ओरिजिनल स्ट्रेंथ ऑफ 40 MLA. पुन्हा वापस त्या स्ट्रेंथला ते आलेले आहेत, ओरिजिनल स्ट्रेंथला जी आधी होती. पुढे बघा, सुखू गव्हर्नमेंट हॅड वन अ मेजॉरिटी, कधी जून 4ला, जेव्हा काँग्रेसने काय केलं तर काँग्रेस वन 4 ऑफ द 6 सीट्स दॅट हॅड बाय पोल्स अलॉंग विथ द 2024 लोकसभा इलेक्शन बाय रिस्टोरिंग द नंबर्स, पुन्हा रिस्टोर केले नंबर ते ऑफ द काँग्रेस. इलेक्ट्रेट जे आहेत, मतदार जे आहेत हिमाचल प्रदेशचे, यांनी रिजेक्ट केलंय अपॉर्च्युनिझम, म्हणजे संधी साधूपणा. ठीक आहे, कुणाचा डिफेक्टर म्हणजे कोण, जे एका पक्षामधून दुसऱ्या पक्षात आयाराम गायाराम जे आहेत ते, अँड द ओव्हररीच ऑफ द BJP जो कॉन्फिडन्स आहे ना, अति ओव्हररीच केलं त्यांनी, अतिपणा केला, त्याला त्यांनी रिजेक्ट केलं कोणी, मतदारांनी. समथिंग सिमिलर हॅपन, सेम घडलं कुठं उत्तराखंडमध्ये सुद्धा टू, ॲज द काँग्रेसनं काय केलं, रिटेन केली त्यांची सीट जी होती ती ऑलरेडी त्यांच्याकडे होती, त्यांनी ती रिटेन केली, मेंटेन केली. सिटिंग MLA जो आहे राजेंद्र सिंग भंडारी, जो डिफीट झाला होता रुलिंग BJPला, हा तिला डिफीट करण्यात आला. ठीक आहे, हां, मग अशा मुलांना वर्ड दिला ट्राउन्स नावाचा. ट्राउन्स केलं म्हणजे काय केलं, डिफीट केलं. कोणाकडून, काँग्रेस लखपत सिंग बुटोलाकडून. इट इज नॉट दॅट, हे असं नाही की सगळे डिफिकल्ट्स आर बिंग रिजेक्टेड बाय द पीपल. काँग्रेस कंटिन्यू टू सफर लॉसेस. काँग्रेस लॉसेस भेटले कुठं, मध्य प्रदेशमध्ये, जिथे कमलेश प्रताप शाह जो स्विच केलं होतं त्यांना साईड्स BJPला, हा जिंकला टफ कंटेस्ट. कुणा विरोधात, अगेन्स्ट त्याचा फॉर्मर पार्टी विरोधात. द कंटिन्युइंग डिक्लाइन, जी कमी होते कशाची, काँग्रेसची स्टेटमध्ये, हे क्लिअर मेसेज आहे कुणाला, पार्टीला, की त्यांना गरज आहे कशाची, टू लुक बियॉन्ड द करंट लोकल लिडरशिप. सध्याची लिडरशिप त्याच्या बियॉन्ड बघण्याची गरज आहे, आणखी दुसरी लीडर आणण्याची गरज आहे त्यांना. बरं, वाईल द द्रविड मुन्नेत्र कझगम्स विन, जी विन झाली त्यांची तमिळनाडूच्या विक्रमांदी सीटमध्ये, ही फर्दर रिइन्फोर्स करते त्यांची पोझिशन, पुन्हा रिइन्फोर्स करते. वेस्ट बेंगॉलमध्ये तृणमूल काँग्रेसनं कंटिन्यू टू रेईन सुप्रीम म्हणजे आत्ताही त्यांचं राज्य आहे, रेईन करणे म्हणजे राज्य करणे. बाय काय केलं त्यांनी, रेस्टिंग 3 सीट्स, म्हणजे त्यांनी ओढून घेतल्या, ग्रॅप केल्या सीट्स कुणाकडून, BJPकडून. कुठं, रायगंजमध्ये, राणाघाट दक्षिणमध्ये, बगळामध्ये, ह्या सगळ्या सीट्सचे MLA जे होते सॅफरन पार्टीचे, त्यांनी स्विच केले त्या साईड्स टू TMC, विच इज द रुलिंग पार्टी इन द स्टेट. ते सगळे जिंकले. TMC ऑल्सो रिटेन, त्यांनी जी होती ती सीट रिटेन केली, मणिकला सीट. आणि पंजाबमध्ये आम आदमी पार्टी गॉट इट्स पाऊंड ऑफ फ्लॅश, म्हणजे त्यांचा जो वाटा होता तो त्यांना भेटला फ्रॉम द BJP ॲज इट ट्राउन्स्ड द सिटिंग MLA. म्हणजे काय केलं, डिफीट केलं MLA तिथल्या जालंधर वेस्टमध्ये, ज्यानं हू हॅड डिफेक्टेड टू द BJP आणि सॉट अ रिइलेक्शन, म्हणजे मिळवण्याचा प्रयत्न केला रिइलेक्शन. ऑल द पार्टीज शुड हीड, त्यांनी लक्ष दिलं पाहिजे, ध्यानात घेतलं पाहिजे काय, व्हॉइस ऑफ द पीपल फॉलो केली पाहिजे लोकांची वे. त्यांनी सीक कन्सेन्सस मिळवायचा प्रयत्न, म्हणजे एकमत मिळवायचा प्रयत्न केला पाहिजे, आणि रिड्यूस केला पाहिजे काय, कॉन्फ्लिक्ट म्हणजे भांडणं रिड्यूस केले पाहिजे, आणि एस्च्यू केलं पाहिजे अपॉर्च्युनिस्ट डिफेक्शन्स. हे जे संधी साधून जे डिफेक्ट करतात ना, संधी साधून, ह्या गोष्टी त्यांनी अवॉइड केल्या पाहिजे सगळ्या पार्टीजना. दॅट्स व्हॉट इट सेज. बरं, हे झालं. आता महत्त्वाचा क्वेश्चन होता पुढचा. आज पॅराजम्मचं इंट्रोडक्शन मी करणार होतो लाईव्हमध्ये, पण आता ती चान्स मला भेटत नाही आहे. मी आता रेकॉर्डेड लेक्चर करतो आहे. तर ही नीट क्वेश्चन बघा, वाटल्याचं काम करा, याचं स्क्रीनशॉट काढून घ्या आणि सॉल्व करा, आणि मग माझं एक्सप्लेनेशन बघा. आधी काय करा, इकडे बघा, आता याचा स्क्रीनशॉट काढा, लेक्चर पॉज करा, आणि मग सॉल्व करून मग आपण आता याचं ॲनालिसिस करूया. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढला, गुड. बरं, आता तुम्हाला किती वेळ लागला मला माहीत नाही सॉल्व करायला, पण नीट बघा हे क्वेश्चन कसा होता. हे पॅराजम्मचा क्वेश्चन आहे. हा
पॅराजंबलचा अत्यंत बेसिक क्वेश्चन, ठीक आहे. BD-CD आहे, ACBD आहे, DABC आहे, DCB आहे का सिक्वेन्स इज करेक्ट. काय होतं, क्वेश्चन जो असतो पॅराजंबलचं त्यामध्ये 4 वाक्याचा म्हणून पॅराग्राफ तयार होतो, ठीक आहे. तो प्रॉपर सिक्वेन्स लावायचा असतो. आता लाईव्ह जर असलो असतो तर बऱ्याच लोकांचे वेगळे आन्सर आले असते ना, त्यावर मला लक्षात असतं की तुमची चूक काय होते, तुम्हाला प्रॉब्लेम काय होतोय तो, ठीक आहे. पण ठीक आहे, हरकत नाही. इकडे बघा आता, करंट प्रोजेक्शन्स आर दॅट द नेक्स्ट 70 years विल सी अनदर 2.5 billion people added, ठीक आहे. बरं, ओव्हर द नेक्स्ट 70 years द टोटल पॉप्युलेशन ग्रीव. ग्रीव इथं पास्ट आहे, हे पास्ट आहे, हे फ्युचर आहे. याच्या आधी काहीतरी घडलं पाहिजे बाय 5.5 billion. 1952 मध्ये अर्थचं पॉप्युलेशन हे 2.5 billion होतं. आता हे वाढलं ना, ग्रीव झालं, म्हणजे आपल्याला CBची पेअर पाहिजे, बरोबर आहे. ही CBची पेअर पाहिजे. CBची पेअर इथं नाही आहे, इथे नाही आहे, इथे आहे, इथे आहे. आता ACBD पाहिजे का DCBA पाहिजे हा प्रश्न येतो. पॉप्युलेशन ग्रोथ हॅज ॲक्सलेटेड ग्रेटली इन द लास्ट 100 years. आता इथं 52 वर्ष 70 वर्ष म्हणतोय, हे इंट्रोडक्शन देते की पॉप्युलेशन कशी वाढली. तर D स्टार्टला पाहिजे, DCBA असं पाहिजे. इकडे बघा आता कसं होतं रे. पॉप्युलेशन ग्रोथ वाढली खूप जास्त प्रमाणात 100 वर्षामध्ये. 1952 मध्ये अर्थची पॉप्युलेशन ही 2.5 बिलियन होती. त्याच्यानंतर 70 वर्ष टोटल पॉप्युलेशन वाढली 5.5 बिलियन, आणि आत्ताच्या प्रोजेक्शननं आणखी वाढेल 70 वर्षात 2.5 बिलियन. म्हणजे पहिल्यांदा हे, मग हे, मग हे, मग हे, असे क्वेश्चन आपण घेत जाऊ. आज मुद्दाहून हायर रिझनिंगचा क्वेश्चन घेत नाहीये मी, मुद्दाहून घेत नाहीये, कारण की आज लाईव्ह कुणी नाहीये. उद्या हायर रिझनिंगचा क्वेश्चन पण मी घेईल. पण आता हा शेवटचा क्वेश्चन बघा, ठीक आहे. जी माझ्या लाईव्हमध्ये येते ती रेकॉर्ड येत नाही, बरोबर आहे, पण ठीक आहे. इकडे बघा, इथे एरर्स आहेत, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. एररचा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि मग एरर फाइंड करा. आणि त्यानंतर जे लेक्चर आहे ते पॉज करा, माझं लेक्चर पॉज करा, आणि पॉज केल्यानंतर मग थोड्या वेळानं एरर्स फाइंड करून नंतर मग मी याचं ॲनालिसिस पहा तुम्ही माझं, ठीक आहे. आय होप तुम्ही केला असेल हे. गुड, ओके. काढला स्क्रीनशॉट, सगळ्यांनी सॉल्व्ह केले व्यवस्थितपणे स्क्रीनशॉट काढून. हां, आता बघा कुठे कुठे एरर आहेत. इकडे बघा, इट इज ओनली लॉजिकल दॅट अन इन्क्रीज इन द वर्ल्ड्स पॉप्युलेशन, अँड इन्क्रीज पाहिजे इथे, फक्त वाढ पाहिजे आपल्याला. अँड इन्क्रीज वर्ल्डच्या पॉप्युलेशनमध्ये विल कॉज ॲडिशनल स्ट्रेस, ॲडिशनल स्ट्रेन कशावर, ऑन रिसोर्सेस. इन्क्रीज पॉप्युलेशन मीन्स पाहिजे इथं, पॉप्युलेशन मीन्स काय, अँड इन्क्रीज्ड काय, डिमांड, डिमांडिंग नाही, इन्क्रीज डिमांड कशासाठी, फॉर फूड, वॉटर, हाऊसिंग, एनर्जी, हेल्थ केअर, ट्रान्सपोर्टेशन, अँड ऑल दॅट कन्झम्पशन कंट्रीब्यूट्स. हे कन्झम्पशन जे आहे हे कंट्रीब्यूट करतं, कंट्रीब्यूट्स पाहिजे इथं कशाला, टू इकॉलॉजिकल डिग्रेडेशन, इन्क्रीज्ड कॉन्फ्लिक्ट्स, इथं इन्क्रीज्ड पाहिजे, इन्क्रीज्ड कॉन्फ्लिक्ट्स, वाढलेले कॉन्फ्लिक्ट्स, आणि हायर रिस्क ऑफ लार्ज स्केल डिझास्टर्स. ॲज लाईक नाही पाहिजे इथं, फक्त लाईक पाहिजे, ॲज नाही पाहिजे इथं. अन इन्क्रीज इन पॉप्युलेशन विल इनएव्हिटेबली, आणि इथं फक्त क्रिएट पाहिजे, एस नाही पाहिजे, विल इनएव्हिटेबली क्रिएट प्रेशर्स लीडिंग टू मोर डिफॉरेस्टेशन, डिक्रीज्ड बायोडायव्हर्सिटी, अँड स्पाइक्स इन पोल्युशन अँड एमिशन्स, विच, आपण पर्सनविषयी बोलत नाही आहे, एमिशन्सविषयी बोलतोय, विच विल वर्सन, ठीक आहे. काय, क्लायमेट चेंज. अल्टिमेटली अनलेस वी डू नॉट, बघा आता इथं नॉट आले, नॉट नाही पाहिजे आपल्याला, अनलेस वी टेक पाहिजे, कारण अनलेसमध्ये ऑलरेडी इफ नॉटचा फील आहे ना. अनलेस म्हणजेच काय, इफ नॉट वी टेक ॲक्शन, म्हणजे डू नॉट नाही पाहिजे, कारण दोन निगेटिव्ह होऊन जातील आपल्याला. टू हेल्प मिनिमाइज फार्दर पॉप्युलेशन ग्रोथ नाही, इथं फर्दर पाहिजे. फर्दर म्हणजे आणखी पुढे जास्त, फार्दर म्हणजे दूर, फार्दर म्हणजे दूर, फार्दर, फार्देस्ट. फर्दर म्हणजे काय, पुढचा, पुढची पॉप्युलेशन ग्रोथ. मेनी सायंटिस्ट बिलीव्ह पाहिजे इथे फक्त, कारण की सायंटिस्ट आहेत भरपूर. इज आर काय पाहिजे, आर पाहिजे, म्हणजे एस नाही पाहिजे. दॅट द ॲडिशनल स्ट्रेस कशातला, इन द प्लॅनेट विल लीड पाहिजे इथं, विल लीड टू काय, इकॉलॉजिकल डिस्रप्शन अँड कोलॅप्स. इट थ्रेटन्स काय पाहिजे, इट threatens the life on earth as we know it. In the spirit of earth
इट इज क्रुशियल पाहिजे इथं क्रुशियल पाहिजे टू अप्रोच डिस्कशन्स अबाउट ओव्हर पॉप्युलेशन विथ सेन्सिटिव्हिटी पाहिजे इथं. क्लिअर. सेन्सिटिव्हिटी इथं मला वाटतं स्ट्रेस ऑन पाहिजे ना आपल्याला. कुठे गेलं ते कुठेतरी मी दिलं होतं ते स्ट्रेन ऑन रिसोर्सेस. पुढे कुठेतरी आहे नाही ते बरोबर आहे. स्ट्रेन ऑन बरोबर आहे. आणखी एका ठिकाणी आहे स्ट्रेस. हे ॲडिशनल स्ट्रेस ऑन पाहिजे इथं. इन नाही ऑन. हा स्ट्रेस प्लॅनेटवर पडेल. ऑन पाहिजे. सो दीज आर द एरर्स. आय होप आय एम रिली सॉरी की सकाळी थोडंसं टेक्निकल प्रॉब्लेममुळे मी खूप चिडलो होतो आणि मी चिडल्यामुळे थोडं काय चिडलो की मला हे होतं. सी मी जेन्युनली चिडतो. उगोच्या उगो चिडत नाही. सो आय होप यू विल फॉरगिव्ह मी फॉर माय इनडिस्केशन. आणि दुपारी भेटूया. 1 वाजता पहिलं लेक्चर यांचं आहे आपल्या कृष्णा पाटील सरांचं. दुसरं लेक्चर अक्षय बाबा सरांचं आहे आणि तिसरं माझं लेक्चर असणार आहे. 3:45 वाजता भेटूया फॉर द फर्स्ट लेक्चर. So thank you very much everyone. Take care of yourself and keep smiling.